नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मननुकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आहे संडे आणि आपला संडे असल्या कारणाने आपल्या सर्वांकडे नॉनव्हेजचा बेत हा नक्की असणारच, कारण की श्रावण गेलाय, गणपती आलेले होते ते पण गेले आणि त्यानंतर सर्वांच्याकडे म्हणजे नॉनव्हेज भरपूर लोकांनी नसेल खाल्लं या पिरियडमध्ये। तर आज संडे आलेला आहे म्हणून आज मी इथे नॉनव्हेज म्हणजे अंडा करी केलेला आहे। तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे, तर बनवून राहा मननुकी रसोईमध्ये। तर चला आपण रेसिपी बघून घेऊया। तर सर्वात आधी मी कुकरमध्ये अंडे लावलेले आहे। तर मी इथे 15 अंडे घेतलेले आहे। 15 अंड्याची ग्रेव्ही आणि अंडा कसा बनवायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। आणि बॉईल करायला ठेवले त्यावेळेसच मी त्यामध्ये मीठ टाकलं। मिठाने काय होतं की अंडे टचकणार नाही आणि कधी कधी असं असते की पांढरा निघून येतो बाहेर, तर तसं होणार नाही। तर एक शिटीमध्ये हे आपले अंडे बनवून तयार होते, बॉईल होऊन तयार होते। तर चला त्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया। तर मी इथे साधारणतः 2 कांदे बारीक करून घेतलेले आहे, म्हणजे चिरून घेतलेले आहे आणि त्याला थोडे तेलामध्ये भाजून घेते आहे। तर या प्रकारे जसं इथे तो कुठल्याही प्रकारचा आपण मसाले जास्त वापरणार नाही आहोत, बेसिकच्या मसाल्यामध्ये आपली आज कांदा करी बनवून तयार होते। तर त्यानंतर थोडं हलकं तेल टाकून मी कांदा भाजलेला आहे आणि तिथे आपण चणा डाळ टाकलेली आहे, म्हणजे जे रोस्टेड चणा डाळ असते आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो ते आहे। त्याने काय होतं की रसा म्हणजेच आपली ग्रेव्ही म्हणजे थोडी थिक होईल। तर त्यानंतर मी इथे अर्ध वाटी टाकलेला खोबऱ्याचा किस, किंवा खोबरं असेल तर खोबरं सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी खोबरा किस टाकला। तर हे तिन्ही जिन्नस आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, थोडं थंड व्हायचं आहे। तर चला आपण इथे थोडे खडे मसाले घेतलेले आहे आज। तर खड्या मसाल्यामध्ये इथे आहे कलमी, खसखस, 6 जिरे, तेजपत्ता आणि दगडफूल आणि थोडंसं आहे मिरे। तर एवढे मी इथे खडे मसाले घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये याला सुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे। मी खडे मसाले जास्त वापरत नसते, बहुतेक तुम्ही रेसिपीमध्ये बघितलं असेल मसाल्याचे, तरी सुद्धा मी जास्त खडे मसाले वापरत नाही। तर चला आपण याचं वाटण तयार करून घेऊया। तर सर्वात आधी मी इथे सांबार टाकून घेतलेला आहे, त्यानंतर काही अद्रक लसूण टाकून घेतलेलं आहे। 10 ते 12 मी लसूणच्या कळ्या घेतल्या आणि 3 पीस अद्रक घेतलेले आहे 1-1 इंचीचे, ठीक आहे। आणि त्यानंतर जे आपण जिन्नस बारीक म्हणजे भाजून घेतलेलं होतं ते सर्व टाकून याची छानशी पेस्ट करायची आहे। तर चला आपण आज कुकरमध्येच भाजी बनवणार आहोत, म्हणजे अंडा करी बनवणार आहोत। तर कुकरमध्ये मी छान तेल टाकून घेतलेलं आहे, 15 अंडे आहे त्यानुसार आपण इथे तेल टाकणार आहोत। तर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे, थोडंसं कोमट करायचं, एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे। त्यानंतर तिथे थोडं जिरं टाकलेलं आहे, जिरं टाकलं की लगेचच मी इथे तिखट टाकलेलं आहे। तर मी मोठे 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि तिखट टाकल्यानंतर इथे छान त्याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये। तर जास्त गरम नाही आहे तेल। त्यानंतर आपण जो वाटण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये, तर ते वाटण आपल्याला इथे टाकायचं आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने अंडा करी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। खूप छान अशी टेस्ट येतं। आमच्याकडे लेडीज आम्ही कुठल्याही प्रकारचे नॉनव्हेज खात नसतो, पण घरी सर्वांना जेंट्स आणि मुलं आहेत त्यांच्यासाठी करून द्यावं लागतं। खाणार जरी नसलं तरी प्रत्येकच चीज आपण बनवत असतो आम्ही। तर चला त्यानंतर काही सुके मसाले टाकून घेऊया। तर मी इथे 2 चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे आणि 1 चम्मच गरम मसाला पावडर टाकलेला आहे। गरम मसाला हे आपला होममेड आहे। त्यानंतर याला छान परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे इथे मीठ, ते पण आपल्या चवीनुसार। तर याला छान टाकून एकदा परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही तेल छान याला सुटून आलेलं आहे। फोडणीमध्ये ना ते आपण कांदा टाकलेला आहे ना आपण टमाटर टाकलेला आहे, पण तरी सुद्धा किती छान असं ग्रेव्ही म्हणजे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर बघू शकता किती छान गावरान पद्धतीने आज आपण हे केलेलं आहे, कारण ही रेसिपी माझ्या आजीची आहे। माझी आजी याच पद्धतीने बनवायचं, तर जेव्हा ती बनवायची तेव्हा आपण थोडं म्हणजे मी तिच्याकडे लक्ष ठेवायचं की कसं बनवतात तेच माझ्या लक्षात आहे आता। तर मी नेहमी त्याच पद्धतीने बनवते, तर सर्वांना खूप आवडतं। तर चला आपले अंडे म्हणजे बॉईल झालेले आहे। त्यानंतर आपण त्याच्यावरचे जे शिल्ट आहे ते काढून घेतलेले आहे आणि याला थोडे कट लावलेलं आहे की म्हणजे त्यामध्ये ग्रेव्ही जाणार आणि आतमधून अंडे खूप छान बनणार आणि तळणार आहोत आपण हे अंडे। तर तळताना पण ते आतमधून छान शिजणार, म्हणजे आतमधून पण छान रोस्ट होणार। तर या प्रकारे आपण थोडं त्याला कट लावून घ्यायची आहे आणि एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे थोडंसं जास्त, कारण आपण इथे शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही आहे, म्हणून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एका पॅनमध्ये जेवढे अंडे येईल त्याला तेवढे टाकायचे आहे आणि त्याला परत करायचे आहे, खालीवर करायचे आहे। आणि या प्रकारे आपण इथे अंडे थोडं ड्राय म्हणजे
शेलो फ्राय करून घेणार आहोत. तर आज तुम्ही पण छान नॉनव्हेज वगैरे बेत बनवला असणारच, तर तुम्ही काय काय बनवलं आहे तर नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ही अंडा करी जर आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कपडे काढा. तर बघू शकता या प्रकारे आपले अंडीसुद्धा शेलो फ्राय झालेले आहे आणि एकीकडे आपली ग्रेव्हीसुद्धा बनवून तयार आहे. तर आता काय करायचं आहे की एकदम लास्ट मोमेंटमध्ये फक्त 5 मिनिटाच्या आधी आपण हे अंडे ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे. अगदी 5 मिनिटं याला बॉईल येऊ द्यायचं आहे एक. आणि जसे अंडे टाकल्याबरोबर खाली जातात तर लगेच 5 मिनिटानंतर ते अंडे वर येतात. तर आपली ग्रेव्ही आणि अंडे बनवून तयार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजेच तुम्हाला पाहिजे तितकी कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही इथे ग्रेव्ही ठेवू शकता. पण इथे ग्रेव्ही मला एवढीच पाहिजे होती तर मी इतकी थिक ठेवलेली आहे. आणि जर का तुम्हाला इथे चना डाळ किंवा ते रोस्टेड डाळ जर तुम्ही इथे टाकली नाही तर तुम्ही 1 चम्मच बेसनसुद्धा टाकू शकता जेव्हा आपण मसाला भाजतो ना तेलामध्ये त्यावेळी. तर बघा आपली बनवून तयार आहे अंडा करी आणि वरून छान टाकलेला आहे सांबार. सांबारशिवाय तर कशालाच मजा येत नाही. तर या प्रकारे आपली आज अंडा करी तयार आहे. तर चला आपण डिशसुद्धा लावून घेऊया. तर या प्रकारे आपण इथे डिश काढून घ्यायची आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर सांगायला बिलकुल विसरू नका आणि बनवायला पण विसरू नका. आणि बनवल्यानंतर तुमच्याकडून ही म्हणजे कशी झाली तर ते सुद्धा सांगा. आणि आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया मनोकी रसोईमध्ये. आणि सर्व मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. तर चला टेक केअर, बाय बाय.